काय ग तन्मय रात्री कधी आला ग? तू अगं काल नंदिनीची तब्येत जरा जास्तच बिघडली होती आणि तिचे वडीलही बाहेरगावी गेले होते ना, म्हणून तो आलाच नाही रात्री. पण त्याच्याशी काय संबंध आहे? म्हणजे त्याचं काही काम होतं का? तू अगं नंदिनीच्या सोबतीला कोणीच नव्हतं ना, मग तो राहिला तिच्याकडेच. म्हणजे आणि तू त्याला काही बोलली नाहीस? मी नाही ग, त्यात काय बोलायचं. अरू, ही नंदिनी जेव्हापासून केस जिंकली आहे ना, तेव्हापासून जरा जास्तच घरात घुसायला लागले नाही? बरोबर आहे अगदी. काही झालं तरी परक्या मुलीसोबत रात्रभर राहणं बरोबर नाहीच आहे. नाही म्हणजे त्यांच्या मनात काहीही नसेल, पण तरी. आणि काय आहे माहित आहे ना अरू, ते बोलतात ना की विस्तवाच्या बाजूला जर का लोण्याचा गोळा ठेवला ना तर गोळा वितळणारच ना. मग नंतर कंप्लेंट करण्यात काय अर्थ आहे? आधीपासूनच आपण सावध राहायला पाहिजे. कळतंय का आरू? आत्तू, आनंदात तुम्ही नका काळजी करू. आलेच मी. आरुईच्या संसारातली विघ्न दूर व्हावी म्हणून देवाला साकडं घालावं असं वाटतंय. यथाशक्ती चारधाम यात्रा करावी. आजच्या आज आनंदाला तिकिटाची व्यवस्था करायला सांगते, म्हणजे आजच निघायला. गुड मॉर्निंग. आय सेड गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गरम गरम कॉफी केली तुझ्यासाठी. आणि ब्रेकफास्टचं काय करता येईल मी बघते पटकन. एक मिनिट. तू तर एकदम बरी दिसतेस. तुला माझ्या आधी जागही आली, मला का नाही उठवलं? कारण मला तुला उठवावंसं नाही वाटलं. झोपलेला असताना तू किती निरागस दिसतोस माहितीये, अगदी लहान बाळासारखा. आणि म्हणून तुला उठवणं मला जीवावर आलं. खरं तर मला रात्रीच निघायला हवं होतं, पण मला एकटीला टाकून जाणं तुला पटलं नाही. हो ना? केवढी काळजी करतोस तू माझी. पण तन्मय, हेच मला खूप आवडतं तुझ्याबद्दल. घे ना, मी बनवले तुझ्यासाठी. नाही नको, ऑलरेडी उशीर झालाय मला, मी निघतो. राईट. आता तुला जावंच लागणार. बायको घरी वाट बघत असेल ना. काल रात्रभर बाहेर राहिलास तू, आणि मग तिला स्पष्टीकरण द्यावी लागतील आता. मग ती चिडणार, रडणार, कदाचित आबोलाही धरेल. म्हणून म्हणते, कॉफी घे. एनर्जी मिळेल आरोही समोर जाण्याची.
वेणूबाई, हं? हा तुमचं तिकीट. हा ठीक आहे. पण मी काय बोलतो वेणूबाई, तुम्हाला काय बोलतात ते तीर्थयात्रेला जायलाच पाहिजे काय? आणि ते पण एकटीलाच जायला पाहिजे काय? आनंदा हो, मी माझ्यासाठी नाही जाते, मग आरू आणि तन्मयसाठी जाते. त्यांच्या संसारामध्ये विघ्न येऊ नये, त्यांचा संसार सुरळीत सुरळीत चालू राहावा म्हणून मागणं मागणार आहे. हा. आणि खरं सांगू का, खूप वर्ष माझ्या मनात होतं की चारधाम यात्रेला जाऊन यावं, पण ह्या मुलींना एकटं सोडून पायच निघत नसे. आता तुम्ही आहात, तुम्ही पाहालच. मी छान देवदर्शन करून येईन. स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साधेन म्हणतीये. हे बॅग भरते. हा हा. बरं. तुझ्या आशीर्वादाने मी माझ्या संसाराला सुरुवात केली. तेव्हा खूप स्वप्न रंगवली होती. तन्मय काही बाबतीत चुकला असेल, पण माझं त्याच्यावर अगदी मनापासून प्रेम आहे आणि मी त्याला माझ्यापासून कधीच दूर जाऊ देणार नाही. कधीच नाही. तन्मय आला वाटतं. ला 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 ला. अरे कुठे? आहेत की घरात, कामात असतील. तसं घरात बाकी सगळं ठीक आहे ना? हा म्हणजे ठीक आहे, पण असं काय विचारताय? अरे ते काय ना, तन्मय आलास तू? तुझीच वाट बघत होते मी. बरं, कशी आहे आता नंदिनीची तब्येत? आणि तिचे वडील आले का परत? काय रे, असं का बघतोयस तू? बरी आहे ना नंदिनीची तब्येत? आणि हे काय तन्मय, रात्रभर जागरण केलंस की काय तू? ते 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 काल. अरे ठीक आहे तन्मय, तसंही दमला असशील ना. तू असं कर, आवर आणि आराम कर थोडा, नाहीतर उद्या तूच आजारी पडशील. बरं तन्मय, मला खरं तर मार्केटमध्ये सामान आणायला जायचं होतं. तुझीच वाट बघत थांबले होते, म्हणजे तू आलास की तुला नाश्ता करून देता येईल. पण आता ठीक आहे, तू जाऊन आवर, तोपर्यंत मी नाश्ता घेऊन येते. अरे ते नाम्या, ते बघत काय उभा आहेस तू? जा ना, जाऊन पाणी आण त्याच्यासाठी. हा आणतो. अरे काल रात्री खूप. तन्मय, तू आधी जाऊन फ्रेश हो, मी कॉफी आणते तुझ्यासाठी. बायको घरी वाट बघत असेल ना. काल रात्रभर बाहेर राहिलास तू, आणि मग तिला स्पष्टीकरण द्यावी लागतील आता. मग ती चिडणार, रडणार, कदाचित आबोलाही धरेल. बाहेर नाम्या होतं म्हणून वाचलो, पण आत्ता आरोही नाही सोडणार मला. तन्मय, अजून आवरलं नाहीयेस तू? काय रे तन्मय, असं करतोस? केव्हापासून सांगितलं मी तुला आवरून घे म्हणून. हे घे, जा पटकन आवर आणि मग आराम कर, म्हणजे रात्रभराचा थकवा जाणवणार नाही तुला. काय रे, असं काय बघतोस तू? जा ना, पटकन जाऊन आवर. अरे देवा, मी जे सांगायला आले होते ते सांगितलंच नाही तुला.
अरे आत्या अचानक चारधाम यात्रेला चालली आणि आनंदाने पण तिला लगेच तिकीट्स काढून दिले. तर तन्वी आणि आईंच्या शॉपिंगसाठी गेल्यात आणि अप्पू कॉलेजला गेली. आज सगळं माझ्या एकटीवर पडलंय तन्मय. आज प्लीज कपाटातून तुझे कपडे तूच काढून घेशील हा. मला तुला काहीतरी सांगायचंय. आत्ता तन्मय खरंच खूप काम आहेत रे आज मला. आपण नंतर शांतपणे बसून गप्पा मारूया. तसंही लग्नानंतर आपण शांतपणे बसून गप्पा मारल्याच नाही, हो ना? मस्करी करत होते. अरे देवा, मी गॅस तसाच चालू ठेवला. तर मी आलेच पटकन. आरोही ऐक ना. तन्मय, हे काय तू असाच आलास ना आवरता? काय रे तन्मय, किती आळशीपणा. हे धर, गरम गरम पोहेत पटकन खाऊन घे. कॉफी देते तुला नंतर. आणि हो, मी पुन्हा पुन्हा गरम नाही करणार आहे हा पोहे. आता जर पुन्हा गरम केले ना तर चिवडा होईल त्याचा. काही काम नंतर कर ना. काही काय बडबडतोस तन्मय? अरे आता तू निघाली आहे आता यात्रेला, तिला हे सगळे डबे नेऊन घ्यायचे आहेत पटकन. ऐक ना माझं प्लीज. आरोही तन्मय, काय चाललंय तुझं? तुला दिसतंय ना मी किती गडबडीत आहे. थांब, आपल्याला जे काही बोलायचं ना ते आपण नंतर बोलूया. ठीक आहे, मी कॉफी. आणि हो, याची कोल्ड कॉफी होण्याच्या आधी घेऊन टाक ती. आलेच मी. आरोही झाली, सगळी तयारी झालेली आहे. अहो वेणूबाई बसलाय काय तुम्ही अशात? हा चला, तुम्हाला बस स्टँड पर्यंत सोडून येतो. चला. का हो, काय झालं? नाही, काही नाही हो. कितीतरी वर्षांनी अशी तीर्थयात्रेला निघाली आहे. अर्पिताला आरूला एकटीला ठेवून पाय निघत नाहीये हो. अहो वेणूबाई, तुम्ही नका टेन्शन घेऊ. हा, आणि तुम्हीच म्हणाला ना मला की चांगल्या कामासाठी चाललाय म्हणून. आणि असा विचार करायला लागला तर मग तुम्हाला इथनं कुठे बाहेर जायलाच नको. हा, नका टेन्शन घेऊ. चला. आत्तू, हे बघ आत्तू, या डब्यामध्ये एकात नारळाच्या वड्या आहेत, एकात गुळपोळी आणि एकात डिंकाचे लाडू आहेत. मला माहिती आहे प्रवासात असलीस की बाहेरचं नाही खात तू. हो, आणि एवढं धाडस केलंय खरं. प्रवास झेपेल ना ग मला. इथली काळजी न करता प्रवास केला तर झेपेल. बरोबर. बर, आणखी पिशवी घे. मी घेते. नको नको, तुम्हाला बस स्टँड पर्यंत सोडतोय ना मी, हा. तिथे तुमच्या ताब्यात देईन. हा? बर. चला चला चला, निघूया. बरं आत्तू, गरम कपडे घेतलेस ना, शाल हो, वगैरे सगळं सगळं घेतलेलं हा, आहे. आणि हा. औषधं घ्यायला विसरू नकोस. या चला वेणूबाई. हो हो, चला. अधून मधून फोन करत जाशील हा, म्हणजे खुशाली तरी कळत जाईल. हो अगं, काही काळजी करू नकोस, कळवेन खुशाली. आणि तुम्ही सुद्धा काळजी घ्या, म्हणजे सगळ्यांची घ्या आणि एकमेकांची घ्या. हं? चला वेणूबाई, उशीर होतोय आपल्याला. येते. सांभाळून जा.
हा मॅडम. काय नाम्या, काय म्हणतायत तुमच्या आरोही मॅडम? हाय तिथं. तन्मय घरी परत आला? हा कवाचेच आलेत. मग काय खबर बात? खबर बात म्हणजे सगळं ओके आहे. आणि आरोहीताई जास्त प्रेमाने बोलतात त्यांच्याशी. गरम गरम कॉफी आणि त्यांच्या आवडीचा नाश्ता पण देणार आहेत म्हणाले. अरे देवा, या सगळ्या गडबडीमध्ये बाजाराची लिस्ट करायची राहूनच गेली. तन्मय, सोड ना पदर. तन्मय, तन्मय, घाबरले ना मी. तू हे मुद्दाम करतेस ना? काय काय बोलतोस तू? मला कळलं नाही काही. आरोही अगदी मनापासून सांग, तू खरंच माझ्यावर रागवली नाहीस? मी काय? हा, तू काहीतरी सांगत होतीस. तू काहीतरी सांगत होतीस. मी अगदी मनापासून सांगते तन्मय, तू माझा नवरा आहेस. थोरा मोठ्यांच्या आणि देवाच्या साक्षीने आपण लग्न केलंय. तुझ्या नावाचं कुंकू माझ्या कपाळावर आणि तुझ्या नावाचं मंगळसूत्र माझ्या गळ्यात आहे. मला माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे. सुरुवातीला तू आग्रह विकण्यासाठी जे काही केलंस ना, ते चुकीचंच होतं, मान्य आहे मला. पण माझं प्रेम आहे तुझ्यावर. माझ्या प्रेमाला कधीच तडा जाणार नाही याची पूर्ण खात्री आहे मला. आणि तुझ्यावरही तेवढा विश्वास आहे. गहू, डाळ. आरोही, आज सामान आणायला आपण दोघे एकत्र जाऊया. चालेल ना. एवढी फक्त लिस्ट कंप्लीट होतात, मग लगेच निघूया. उचल ना फोन. नंदिनीच आहे. तन्मय, तेवढंच काहीतरी महत्वाचं कारण आहे म्हणून ती फोन करते ना सारखा सारखा. उचल बरं. हॅलो. तन्मय, तू माझा फोन कट का करतोयस? नाही, काय नाही, असंच. आरोही भडकली असेल ना? नाही नाही, अजिबात नाही. तन्मय, थँक्यू सो मच. तू काल रात्रभर माझ्या बरोबर थांबलास, मला खूप बरं वाटलं. इट्स ओके, नंतर बोलूया. बाय. एक मिनिट ऐक. हॅलो.
तन्मय